अरे सांभाळ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गब्बर या आमच्या विशेष कार्यक्रमात. भाजप सत्तेत आली ती घटक पक्षांना सोबत घेऊन जानकर, शेट्टी, आठवले ही महायुतीत सहभागी झाले. याचा आनंद रामदास आठवलेंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पैलवान तुमच्या पाठीमागे आहोतच. आणि आता या ठिकाणी महादेव जानकर आलेले आहेत. म्हणून माझं तुमच्या दोघांना एवढं सांगणं आहे की ज्यांनी कोणी घ्यायचं त्यांनी घ्या माडा, पण अगोदर काँग्रेसवाल्यांना गाडा. ज्यांनी दोघांपैकी कुणी घ्या माडा, मी काय मागितलेला नाहीये. हा, दोघांपैकी कुणी घ्या माडा, अगोदर गाडूया अगोदर काँग्रेसवाल्यांना गाडा, नाहीतर मीच करून टाकेन राडा. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही मित्र आहोत सगळेजण. आम्ही माडा काय, कारण वास्तविक तसा माड्यावर माझा हक्क होता, कारण मी 2 वेळेला तिथं पंढरपूरला निवडून आलेलो आहे. पण मी विचार केला की एकदा शिर्डीला पडलोय, पुन्हा कशाला पडायला तिकडे. नाही, आता कुणी पडणार नाही तिथं. इथं तुमच्या दोघांपैकी कुणी बघूया. आता आम्ही 3 जण आहोत, म्हणजे दोघांचं कुणाला द्यायचं तिकीट ते आम्ही 3 जण ठरवणार आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी मला आवाहन केलं होतं की शिवशक्ती सोबत भीमशक्ती आली पाहिजे, या भगव्या बरोबर निळा फडकला पाहिजे. या म्हणजे आता फडकू लागलेला आहे भगव्या बरोबर निळा. गावागावामध्ये आता फडकू लागलेला आहे, गावागावामध्ये भगव्या बरोबर निळा. म्हणूनच काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा. आणि आता मला राज्यसभा मिळालेली आहे. आता माझ्या अलीकडे पवार साहेबांची माझी भेट होत नव्हती, आता राज्यसभेमध्ये माझी त्यांची भेट होईल. परंतु जरी भेट झाली ही तरी तुम्ही चिंता करू नका, मी काय तिकडे तर जाणार नाही, कारण सगळं बघून आलेलो आहे. आता मी तुमचं 2-2.5 वर्ष बघतोय तुम्ही काय करताय ते. आणि आपण मला राज्यसभा दिली. जर तुम्ही मला राज्यसभा दिली नसती तर मग काय माझंही खरं नव्हतं आणि तुमचंही खरं नव्हतं. म्हणजे राज्यसभेचा विषय नाही आहे, ठीक आहे, राज्यसभेचा विषय नाही, ठीक आहे. मी गंभीर म्हणालो असलो तरी मी काय राज्यसभा मिळवण्यासाठी इथं आलो नाही. मला समाजाचं परिवर्तन हवं आहे. मला दलितांच्या हातामध्ये स्वाभिमानाचं जीवन त्यांना मिळवून द्यायचं आहे. आणि उपाशी तापाशी राहणारा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकरांचं चलो सत्ता की ओर, चलो लगाओ तुम गांव गांव में जोर. माझ्या लोकांना सांगणं आहे, लगाओ तुम जाकर गांव गांव में जोर और चलो तुम मेरे साथ सत्ता की ओर. मला इथं सत्ता नक्कीच आरपीआयला मिळणार आहे. आणि आता राजू शेट्टी आलेले आहेत, महादेव जानकर आलेले आहेत. आता बाकीच्या 6व्या माणसाची कुणाची आवश्यकता अजिबात नाही. म्हणजे आम्ही 3घेच भरपूर होतो, पण तुमची आवश्यकता होती. तर रामदास आठवलेंनी आपल्या हटके स्टाईलनी संसद गाजवली, पण छोट्या पडद्यावरही आठवलेंची हटके स्टाईल पाहायला मिळाली. एका वाहिनीवर सादर झालेल्या कार्यक्रमात आठवले चक्क गब्बरच्या वेशभूषेत अवतरले होते. पाहुयात रामदास आठवले यांची ही गब्बर भूमिका. ये बा कुठं तिकलं बघू इकलं बघू. तर तुम्ही कुठे पण बघा तर कॅमेरा कॅच केलेल थल. कॅमेरा कॅच केलेल तुम्ही कुठे पण बघा तर. अरे सांभाळ. अरे कितनी आदमी है रे, कितनी आदमी? 3 आदमी डायरेक्टर के साथ. 3 आदमी. अडीच आहेत, अडीच. 1, 2 आणि अर्धा. अगर कोई लेगा मेरे साथ पंगा, अगर कोई लेगा मेरे साथ पंगा तो मैं कर दूंगा तुझे नंगा. तू पण आहेस त्यात. और अगर कोई अपमान करेगा मेरे नीले रंगा
तो मैं गांव में आकर करूंगा दंगा। ठीक है, अभी अभी मुझे रोल दे दो, फिर बाद में देखता हूँ। तर तुम्ही पाहत होतात आमचा विशेष कार्यक्रम गब्बर. या कार्यक्रमानंतर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. अरे सांभाळ.